भारतीय जनता पार्टीच्या पनवेल शहर आणि मध्यवर्ती कार्यालयात 28 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 129व्या भागाचे थेट प्रक्षेपण उत्साहात पार पडले। या वर्षातील हे शेवटचे संबोधन असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील आणि माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेच्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा गौरवपूर्ण उल्लेख करत भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले। तसेच अवकाश क्षेत्रातील प्रगती, क्रीडा क्षेत्रातील भारताची चमकदार कामगिरी आणि विशेषतः महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून दाखवलेली नारी शक्ती यावर त्यांनी प्रकाश टाकला। काश्मीरमधील पुनरुज्जीवित झालेले वैभव आणि तिथल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण देशाला आगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या।